जन्मस्थान तिथं आले आता बघण्यासाठी. महाराजांचाच वाडा आहे. हे वाडा पहिलेचा बरं का. आता आतून वेगळं वेगळं बांधले त्यांनी, पण ते त्यांचा वाडा पहिलेचा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची शिष्य संत बहिणाबाई. बहिणाबाई बघा शिष्य. आता हे बरं, हे कोणते देव आहेत? मला इकडचे देवाचं हे करून. 5 मिनिटं बसायला लागतं ग इथं. चल तिकडे. आतमधला फोटो घ्यायचा नाही. श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांची पत्नी जिजाबाई यांची राहते घर. अरे बापरे, बघा तुकाराम महाराजाचे राहते घर जुन्या काळातले. बघा जिजाबाई तुकाराम महाराजाची पत्नी. कधीचे बघ त्यांचे उकळ बिकळ बघ नाही तर उकळ तवाच्या काळात. सरिता खाली बघ उकळ त्यांच्या काळातलं उकळ. श्रीमती कृष्ण इकडे हे इकडे इकडे हे उकळते ते पहिल्याच्या काढलं. बघ त्यांचं राहतं घर आहे ग तुकाराम महाराज नावात. हे खिडक्या बघ हिरवळ बघा. काही जण पुराणं घर. जिजाबाई मंदिर आहे. डबल बांधलेलं आहे बघा पहिल्याच्या काळात. काही त्यांची तुळस, त्यांच्या हाताची बांधलेली तुळस, हातची त्यांच्या. बघा इथं तुळसच नाही, पण ते बांधलेली तुळशीचं वृंदावन आहे इथं. पहिलं असलं का ऐकतच नाही. एक सांगितलं त्यांच्या पाकिटात ठेवायचं. तुळस ही पहिल्याची खरं त्यांच्या काळात नाही मम्मी. हां ते शिमीट लावलं असेल वरून आणि त्यांच्या हातचं ते. ए नको काढू ते. चला मला घरी गेलं आपल्या जवळ बसायला लागतं 5 मिनिट. आमचं देवस्थान बघून झालेलं आहे. आता मी निघालो घरी. छान छान बघायला माहिती भेटली. खूप छान प्रसन्न वाटलं. कसं पहिल्याच्या काळात कसं केले असतील, कसं काय त्यांचे दिमाग कसे असतील, किती हुशार किती बुद्धिमान, कसं घरं बांधलेली कशी. एकदम नवल वाटण्यासारखं आहे बरं का.
लय छान वाटलं, बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. 5-10 मिनटं तिथं बसून दर्शन व्यवस्थित घडलं, म्हणजे गर्दी नव्हती, काय नाही. तर आता झालं आमचं दर्शन घेऊन. कुठं काय आहे ते मला माहीत नव्हतं, पण आता सगळं माहिती करून झालं. हे मंदिर, जन्मस्थान तुकाराम महाराजाचे, जिजाबाई राहायचे त्या, काही त्यांची वाडी पहिल्याच्या काळातली, सगळं पूर्ण माहिती झाली. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ? संत तुकाराम महाराजाची माहिती कशी वाटली ते मला नक्की कळवा. बाय बाय.